भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. सेवेकरता निवडलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा 3 चरणाचा हा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून संत शिरोमणी नामदेव महाराज हरिभक्ताचा नामधारकाचा महिमा गातायत. विठाला परम पावन भगवान दत्त प्रभूच्या या दरबारामध्ये उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या गोड आणि भव्य अशा उपस्थितीत श्रमिक सहयोग मंडळ व शिवप्रेमी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या 34 वर्षापासून संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी संपन्न होतो आहे. पण यावर्षी या उत्सवाला एक विशिष्ट निमित्त आहे. दरवर्षी हा तर उत्सव असतोच, पण या उत्सवामध्ये एक आनंदाची भर पडावी असा एक उत्सव आपण मला वाटतं कालच संपन्न केला. आणि तो उत्सव म्हणजे भगवान दत्तप्रभूच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्प्राण प्रतिष्ठा काल संपन्न झालेली आहे. या आगळ्या वेगळ्या क्षणाचं साक्षीदार बनण्याचं भाग्य तुम्हा सर्वांना मिळालं आणि त्या वर्षातील सेवा करण्याचं भाग्य आम्हालाही मिळालं. आल्याबरोबर मी घरात जाण्याआधी मंदिरात गेलो आणि मंदिर पाहिलं, एवढं प्रसन्न वाटलं. मंदिर शब्द 3 गोष्टी सांगतो. मंगलता, मंदिरामध्ये पहिली काय पाहिजे? मंगलता. दी मध्ये पाहिजे दिव्यता आणि र मध्ये पाहिजे रमणीयता. हा काय विषय आपण ऐकतो त्या ठिकाणी मांगल्य, रमणीयता आणि दिव्यता. दिव्यता देवत्वाने येते, रमणीयता उपचाराने येते, मांगल्य मात्र साधनेनंच येतं. ध्यानात ठेवा. पण मांगल्य, रमणीयता आणि दिव्यता या तिन्हीचे दर्शन मंदिरात आल्याबरोबर झालं आणि सहज न्याळून पाहिलं आणि पाठीमागं चमचम दिसायला लागलं. मी म्हटलं बाबा एवढ्या लवकर सोनं एवढं कसं बसवलं? ऐकलं का? आमच्यातून संतात फरक सांगतो काय. संतांना सोनं माती दिसलं, आम्हाला मातीत सोनं दिसायला लागलं. एवढा पुरुषार्थ आहे आमचा. आम्ही परमार्थात एवढी प्रगती केली. संतांना सोनं काय दिसू लागलं इंगडे बाबा? माती. आणि आता एक फरशी म्हणजे ती काय आहे? मातीच. पण आम्हाला त्याच्यात काय दिसायला लागलं? सोनं. हा पुरुषार्थ आहे आमचा परमार्थातला. पण एकंदरीत फार आखीव रेखीवपणा ज्यांनी कोणी संयोजन केलं असेल त्यांना धन्यवाद. ज्यांनी याला दातृत्व दाखवलं असेल त्या दात्यांनाही धन्यवाद. ज्यांनी या कार्यक्रमाचं नेतृत्व केलं असेल सगळ्याच व्यक्तींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. अत्यंत आखीव रेखीव मंदिर झालं. मूर्तीसुद्धा फार सुंदर बसली.
एवढी सुंदर मूर्ती, 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत, अशा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा साक्षात तस्मै श्री गुरुवे न काय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बघा लगेच त्यांचं वाहन सुद्धा आलं. त्याची दया आहे त्याची, म्हणजे माझी सेवा त्याला पटली म्हणून त्यानं पावती पाठवली माझी. हे योग असतात बरं. बरोबर पुत्र उजवं गेलंय मला ध्यानात ठेवा. देवाचं ते वाहन आहे. एक घटना सांगतो मंडळी तुम्हाला, ऐकण्यासारखी घटना आहे. बालयोगी महाराज ओतूरकर होते काका, बालयोगी महाराज ओतूरकर. त्यांचं 6 ते 7 वर्ष मी भागवत पंढरपूरमध्ये ज्या काळात शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं त्या काळात ते भागवत करायचे. आणि बाबा ते भागवत कुठं असायचं? आता बळीराम दादाचं मंदिर आहे ना पंढरपुरातलं, बळीराम दादाचं मंदिर, इकडं लक्ष्मीचं मंदिर, ती जी पडसाळ आहे तिथं ते भागवत असायचं. ते भागवत मी ऐकलं. तर एके दिवशी भागवतात एके वर्षीची घटना सांगतो तुम्हाला. कृष्ण जन्म चालू होता, कृष्ण जन्म. आणि बालयोगी महाराज म्हटले विजांचा कडकडाट होत होता. आणि रिअलमध्ये सिंतमधून नाही, खरंच आकाशात कडकडाट झाला. बालयोगी महाराज हे म्हणण्यास आणि कडकडाट होण्यास एकच झालं. महाराज ती कडकडाट झाल्यानंतर 10 मिनिटं बालयोगी महाराज रडत होते. त्यांना बोलायचं सुचत नव्हतं. आणि 10 मिनिटानंतर त्यांनी जे वाक्य वापरलं ते वाक्य मला आज सुचतंय. बालयोगी महाराज त्याच्यानंतर वाक्य म्हटले होते, जेव्हा आपल्या कथेमध्ये अशा घटना घडतात तेव्हा समजून जावं आपली कथा त्याच्यापर्यंत पोहोचली, त्याची ती पावती. कदाचित आमची वेडी वाकडी सेवा प्रभूला आवडली असेल. असं छान दत्तप्रभूची मूर्ती बसली. अत्यंत आखीव मंदिर झालं. कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला. मंदिर मी न्याहाळून पाहिलं, तशी मूर्ती सुद्धा न्याहाळून पाहिली. कपडे घातलेले होते, हार घातलेले होते, पण तरी जेवढी दिसेल ना तेवढी मी मूर्ती न्याहाळून पाहिली. त्या मूर्तीमध्ये एक दोष आहे. तो यायला पाहिजे होता सगळ्यांच्या लक्षात. तुमच्या आला की नाही कोणास ठाऊक, पण माझ्या लक्षात आलाय त्या मूर्तीत एक दोष आहे. आणि तो दोष एवढाच आहे, ती आपल्याशी बोलत नाही. पण ऐका ऐका तुर्भेकर, त्याची निष्ठेनं सेवा करा, तो बोलल्याशिवाय राहणार नाही ध्यानात. निळोबाराच्या गवळणीतले 2 चरण अति गोड आहेत, अति गोड आहेत. ऐका, सध्याच्या काळात निळोबाराच्या गवळणीच ऐकायला भेटणार नाहीत तुम्हाला, आम्ही सोडलो तर. आणि संजय महाराज, याचा आम्हाला स्वाभिमान आहे, याचा आम्हाला काय स्वाभिमान आहे. हो, काय म्हणतात त्या गोपी कापसात चर्चा करताना? अगं ऐकलं का ग? ऐका, नव्हता काळा गोरा खोजाना ठेंगणा. हा काळा गोरा खोजा ठेंगणा असा काहीच नव्हता. नव्हता काळा गोरा खोजाना ठेंगणा, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, जीव शिव कैसी ययासी भावना, पंचभौतिक ननेने पंच प्राणावो, नव्हता मन बुद्धी इंद्रियाचा मेळा, कार्यकर्तृत्व हा कारणा वेगळा, येणे जाणे यासी नव्हते कोण्या काळा. निळोबाराय त्या गवळीच्या मुखात म्हणतात, तोची आला या नंदाच्या रावळावो. आज तेच वाक्य मी म्हणतो, तोची आला या तुर्भ्याच्या रावळावो. आला आला, पण ऐका ग, निळोबाराय म्हणतात ऐका, आता काय करा? आला ना तो, जो अजन्मा होता, नाव रूपातीत होता, गुणातीत होता, शब्दातीत होता, नाम रूप संबंधो जाती क्रिया भेद हा आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही असा होता. पण आला ना नावा रूपाला. मग आता एक करा, यासी जीवे भावे धरा घाला मीठ्या, आयशा गवळणी त्या बोलती गोरट्या. आता याला जीवा भावानं मिठी मारा. आयशा गवळणी त्या बोलती गोरट्या. कोणी कोणी मिठी मारायची याला, याची सेवा कोणी कोणी करायची?
निळा म्हणे अवघ्या मिळोनी लहान मोठ्या. लहान असो मोठ्या असो परिस्थितीने असो वयानं असो चला जातीने असो अवघ्या मिळोनी लहान मोठ्या. पण ऐका याशी चुकती त्या अभाग्या करंट्या. पण याला जर चुकतात त्या अभाग्य आहेत आणि त्या काय आहेत करंट्या आहेत. अशी गोड प्रभूची मूर्ती बसलेली आहे. पहिली होती पहिली सेवा चालू होती पण पुन्हा एक तुम्ही जीर्णोद्धार करून एवढं गोड कार्य केलं त्याबद्दल त्या सर्व संयोजकाला शतशः नमन करतो. आज जसं या सप्ताहाला या वर्षीच्या या उत्सवात एक मंदिराच्या जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठेचं जसं विशेष निमित्त आहे या वर्षीच्या या सप्ताहात आजच्या दिवसाला अजून एक विशेष निमित्त आहे. ते म्हणजे आज हिंदू धर्म जो तुम्हाला महाराष्ट्रात दिसतोय तो ज्यांनी रक्षित केला असा हिंदू हृदय सम्राट जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिवस आहे. पण आज तिथीनुसार आहे. आज तिथीनुसार आहे. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 ही त्यांची तिथी आहे. आणि तारखेनुसार 19 फेब्रुवारी 1660 हा त्यांचा तारखेनुसार आहे सण. आणि शके 1551 आज या जाणता राजाचा जन्म आहे. हा राजा फक्त राजकारणी नव्हता. हा राजा मोठा धार्मिकही होता. आणि माझं व्यासपीठ धार्मिक असल्यामुळे मी धार्मिक अंगानं माझा राजा सांगणार आहे. विठ्ठला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आहे. त्या संबंधानं मला चिंतन करायचं म्हणून आवर्जून अभंग घेतल्यावर काही लोकांच्या लक्षात आलंही असेल की अभंग मी का निवडलाय. धन्य महाराज जन्मले संसारी. पुढं बोलणार आहे त्या संबंधानं. तुर्तास आधी बोलतो. माणसाच्या जीवनात साधक जाऊ द्या माणसं सोडून द्या आता सगळे. साधकाने वर्णन कोणाचं करावं. साधकाने गावाला कोणाच्या जावं. साधकानं नामचिंतन कोणाचं करावं. हे जर प्रश्न तुम्ही संतांना विचारले ना ते एकच सांगतात जाऊ देवाची गावा देव 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 चरण दिलं. गावाला जायचं ठरतं कोणाच्या जावं. जाऊ देवाच्या गावा. का बरं देवाच्या गावाला जाऊ. महाराज म्हणले होईल विसावा तेथे म्हणा. तिथं काय होईल विसावा मिळेल. विसाव्याची गरज आहे हो. कारण संसारामध्ये क्षण एक तोही नाही विसावा. आम्ही ज्या गावात आहोत ना तिथं काय नाहीये. ज्ञानोबाराम ऐसे विसवणे विन वाट वाहावी कवने. ज्ञानोबाराम म्हणतात ज्या वाटेला विसाव्याला ठिकाणाच नाही अशी वाट चालावी कोणी. पण आम्ही किती पुरुषार्थ आहे. विसावा मिळाला नाही पण तरी निष्ठेनं चालतोय. ही संसाराची वाट आम्ही निष्ठे. थोडं अप्रासंगिक आलाप होईल पण गोड चिंतने म्हणून सांगून जातो पुढं. हो इथं विसावा नाहीये. आहे विसावा. झाले संसारात कोणाला विसावा मिळाला. कोणाचा एका खोलीचा संसार असो नाही तर 10 खोल्याचा संसार असो. आहे विसावा. बोला की ज्याचा 1 एकराचा संसार आहे किंवा एखाद्याचा 10 एकराचा संसार असू द्या. आहे विसावा नाही. ज्याचा 1 लेकराचा संसार असो नाही तर 10 लेकराचा संसार असो. आहे विसावा नाही. ज्याचा 1 बायकोचा संसार असो. हसू नका थांबा पुढचा ऐका आधी. पुढचा ऐका. किंवा बिना बायकोचा संसार असो असं म्हणायचं होतं मला.
लगेच 10च्या नादी लागले तुम्ही, लयत नाद तुम्हाला. इथं एक भेट ना. ऐका मंडळी, विसावा नाही, क्षण एक तोही नाही विसावा. चिवा तुला विसावा पाहिजे ना, शांतता पाहिजे ना, समाधान पाहिजे ना, मग एक कर, देवाच्या गावाला जा. आता दुसरं प्रमाण आहे का सुनील महाराज? दुसरं काय? जाशी तरी जाई संताची या गावा. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. जाशी तरी जाई संताची या गावा, होईल विसावा तेथे मना. म्हणजे एक तर देवाच्या गावाला जावं, नाही तर संतांच्या गावाला जावं, तिथंच विसावा आहे. चला, नामचिंतन करायचं असलं तर कोणाचं करावं? एक तर देवाचं करावं, दुसरं संतांचं करावं. देवाचं नाव काय करतं? जळतीला पापे जन्मांतरे. संतांचं नाव काय करील? तू का म्हणे पापे धावतं सांगणारे. पुढे अभंग सोडवायचा आणि वेळेत सोडवायचा आहे. मला बाळकृष्ण महाराज आले म्हटले, महाराज कीर्तन जरी उशिरा चालू झालं तर लांबू नका आणि 12च्या पुढे बोलू नका म्हणले. ऐका मंडळी, ऐका, विचार ऐका. जप कोणाचा करायचा? संतांचा करायचा. आता मुद्द्यावर येतो. वर्णन कोणाचं करावं? वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची. एक तर देवाचं चरित्र गावं, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. किंवा समाधीच्या प्रकरणातला शेवटचा अभंग बघा. ज्यांना नियमाच्या भजनाची आवड आहे, माहिती आहे. पुढे गेले धोंडमाळकर, मला दिसनात. हा, नियमाच्या अभंगात, आपल्या नियमाच्या भजनात समाधीतला शेवटची समाधी. आयसियाचे चरित्र जो आवडी ऐके, चरित्र जो आवडी ऐके, आयसियाचे चरित्र जो आवडी ऐके, तो या भक्ता बरोबरी तुके. भोगी वैकुंठीचे निज सुखे, ऐसे बोलिले स्वमुखे नारायण देव. स्वतः देवानं सांगितलं. वर्णन कोणाचं करावं? एकतर देवाचं करावं किंवा संतांचं करावं. चला, आज आपण देवालाही बाजूला ठेवू, संतांबद्दल अजून बोलू. वर्णन कोणाचं करावं? आता सोपं बोलू का अजून एक? आपल्याकडे चाळण्या 2 असतात, एक पिठाची आणि त्याच्यापेक्षा बारीक असते, ती कोणती असते? मैद्याची म्हणा किंवा सोजीची शब्द आहे. हा, पिठाच्या चाळणीनं जर चाळलं आधी, तर वर्णन कोणाचं करावं? देवाचं आणि संतांचं. पण अजून मैद्याच्या चाळणीनं जर चाळलंच तर देवाला डावलावं, संतांचंच वर्णन करावं. कारण तेही प्राणा पुरवते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसती. कारण संतांचं चरित्र प्रेम देतं, संतांचं चरित्र प्रेरणा देतं आणि संतांचं चरित्र पावित्र्य देतं. जीवनात पावित्र्य पाहिजे असेल, संत चरित्र अभ्यासा. प्रेम पाहिजे असेल, संत चरित्र अभ्यासा. आणि पावित्र्य काय राहिलं अजून? प्रेरणा पाहिजे असेल तर संत चरित्र अभ्यासा. संत चरित्र पावित्र्य देतं. हो, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र सोवणी. ती पवित्र असल्यामुळे पवित्रांचं वर्णन केलं की जीवनात काय मिळतं? पावित्र्य. तयाच्या चिंतने निरसेल संकट, किंवा तयाच्या चिंतने तरतील दोषी. भरपूर प्रमाणे चला, पावित्र्य मिळतं. संतांच्या चरित्रातून प्रेम मिळतं, संसारात मिळत नाही. जे प्रेम संत करतात ना, ते मायबापही करू शकत नाही. इंगळे बाबा, माझा अनुभव सांगतो एक माझ्या गुरुच्या प्रेमाचा. 2 मिनिटं सांगू? मी माझं चरित्र सांगायला उभा नाहीये, पण ऐकून घ्या थोडंसं. संत किती प्रेम करतात. माझे गुरुजी सगळ्यांना माहिती, बंडा तात्या कराडकर. किती जहाल आहेत. अय काका, माहिती ना किती जहाल आहेत. पण त्या भट्टीत पठ्ठ्या 25 वर्ष टिकलाय. किती वर्ष झाले? 25. तात्याजवळ जाऊन माझ्या जीवन किती वर्ष झाले आता रामदास बुवा? 25 वर्ष झाले. एकदा तात्याचे माझे भांडणं झाले. घरातलं सांगू नये, पण तुम्ही जवळचीत म्हणून सांगायला लागलो. आमच्या दोघांचा काय उडाला? थोडा खटका उडावला. कारण काय ते कीर्तन झाल्यावर सांगत. खटका उडाला माझा आणि तात्याचा. आम्ही बोलतच नव्हतो. किती महिने? 8 महिने. पण एक बोलायचं नाही ते वेगळं. माणसानं तत्वानं किती भांडावं, पण सेवेत अंतर पाडू नये. तत्व आहेत. करू आवडीने वाद.
महाराज माझं एखादं वाक्य नाही आवडलं ना तुम्हाला, हजारे महाराज तुम्हाला मला भांडायचा पूर्ण अधिकार आहे, कारण तुम्ही माझे मित्र आहात. तुमचं एखादं गाणं मला नाही आवडलं तर मला तुम्हाला भांडण्याचा अधिकार आहे. आम्ही आमच्या तत्वानं भांडलं पाहिजे, पण ते भांडण हृदयात नाही जाऊ दिलं पाहिजे, नाही जाऊ दिलं पाहिजे. आमचं भांडण गायक आणि कीर्तनकार म्हणून नये, पण प्रेम मित्र म्हणून हे ध्यानात ठेवलं पाहिजे, ध्यानात म्हणून ठेवलं पाहिजे. भांडण आहे तत्वाशी आहे, पण माझे गुरु आहेत ना ते सगळी सेवा करायचो 8 महिने. पुढे आमचा काशीचा सप्ताह आला, काशीचा. आणि परळी भागात सावरगावला ताते आले ते, खोडवा सावरगावला ह्यांच्या गावात. आणि ह्यांच्या गावातल्या एका माणसाने तात्याला पालकोल फेटा बांधला. त्या पालकोलची किंमत आता 5 ते 6 हजार आहे, तेव्हा त्याची किंमत 3-3.5 हजार होती. म्हणजे एवढा काही स्वस्त नव्हता. 3-3.5 हजाराचा फेटा, भारी धोतर, शर्टाचं कापड. आणि आमचे भांडणं किती दिवस झाले? 8 महिने. महाराज काशीला जाताना तात्याने तो फेटा, ते धोतर, घडी घालून बॅगमध्ये आणलं. आणि काशीत ज्या दिवशी माझं कीर्तन होतं, जवळच्या माणसाला बोलवलं, एवढा रेशमाचा फेटा द्या, उमेशला म्हणा एवढा फेटा बांधून कीर्तन करा. आज एवढा बाप सुद्धा प्रेम करत नाही. साधू जो प्रेम मिळत. प्रमाण देऊ. प्रेमे यावे तया गावा, चोजवित या वैष्णवा, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी. सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करी, सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करी. साधू जवळ प्रेम मिळतं, साधू जवळ पावित्र्य मिळतं, साधू जवळ प्रेरणा मिळते, जगायला संधी मिळते, जगायला मार्गदर्शन होतं. ध्यानात ठेवा. तयाचे लिले माझी नीती, जी आली दिशे. साधूचं सहज वागणं सुद्धा माणसाला, साधकाला प्रेरणादायी ठरतं. माझा एक अनुभव सांगतो की साधूचं चरित्र साधकाला कसं प्रेरणा देतं. गुरुवारी विठ्ठल बाबा गुले काय म्हणायचे? सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने भवंती. सिद्धाची लक्षणं ही साधकाची काय आहे? साधन आहे, साधन आहे. उदाहरण आहे का? जिल्हा नगर, तुमचा जिल्हा अहिल्यानगर. अरे हा, धन्यवाद. अहिल्यानगर, अहिल्यानगर. पण मी अहमदनगर म्हणलेलो नव्हतो. जिल्हा अहिल्यानगर. तुमचा जिल्हाच लई लांबी रुंदीचं, आता काय करावं. त्या बाजूला कर्जत, राशीन. राशीन जवळ कोपर्डी नावाचं गाव आहे. सगळ्याला माहिती आहे आता. ते पहिलं नव्हतं एवढं माहीत, पण मधात एक अमानवीय घटना घडली, तेव्हापासून ते गाव प्रसिद्धीला आलं. त्या गावात गोकुळाष्टमीचा सप्ताह. आणि नेमकेच नवीन नवीन ते टू 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 करणारे मोबाईल आले होते. आणि तेव्हा एकच गेम त्या मोबाईलमध्ये असायचा, अंडे गिळणारा साप. आहे ना, डोळे ताणून ते बोटनं दाबून 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 ते खेळ खेळायचा. आहे ना, एकच गेम होता त्याच्यात. तो मोबाईल नेमकेच आले होते. मी कीर्तनाला गेलो, गाडी नव्हती, एसटीने गेलो आणि राशींच्या स्टँडवर उतरलो. फोन लावला, अहो मी आलोय म्हटलं. हा
महाराज आता थोड्या वेळात ते पोरगा येईल, गाडी घेऊन आलाय तुम्हाला घ्यायला. 5-10 मिनिटं थांबलो, तेवढ्यात एक तरुण पोरगा, तरुण गाडीवरून खाली आला. म्हणे उमेश महाराज तुम्ही का? बोलो कोपर्डीला कीर्तन आहे तुमचा. हो महाराज मी तुम्हाला न्यायला आलो. बोल चल. तू गाडीहून खाली उतरला, गाडी उभी केली, माझ्या हातातली बॅग घेतली, ती गाडीला अडकवली. म्हणजे महाराजाला आणायला गेल्यावर कसं वागायचं असतं ते बी शिकून घ्या. दर्शन घेतलं, पायातले बूट काढून. महाराज चहा पाणी काही? म्हणलं बाबा मी बाहेर काही घेत नाही. पाणी घेणार का? दिलं तर घेऊ. बरं असू दे आता तर राहू दे. नाही नको न घेऊ. त्यानं पाण्याची बॉटल आणली, उघडले, मी पाणी पिलो. चलायचं महाराज? चला. तो गाडीवर बसला, पाठीमागून मी बसलो. पण त्याने पान खाल्लं होतं. काय खाल्लं त्याने? पान. तोंडात थुंकी जमा झाली. तो गाडीची स्पीड कमी करायचा, वाकायचा आणि थुंकायचा. पण किती जपून थुंकला तरी काही शिंतोडे माझ्या धोत्रावर ओढायचे. पान खायो सैया मारो. सावली सूरतिया पे होट लाल लाल, हाय हाय मलमल का कुडता. बस रे बाबा. जुना ह्याचा नाद होता म्हणून चाली म्हणता आल्या बरं मला. पण मी ते सगळं विसरून हे शिकलो बरं. शिंतोडे ओढायची, अशी चिड यायची मला. का? आम्हाला कपडे मळायला लय चिड येते, धुणार कोण नाही हो. ते शिंतोडे ओढायचे, अशी चिड यायची गोरं शेट मला त्याची. मी म्हणलं आता ह्या पोरगा एकदा जर थुंकला, गाडी थांबवायची आणि याला बोलायचं. 2-3 वेळा झालास आणि ठरवलं आता ह्याला चांगली सुनवायची. असं ठरवणार तेवढ्यात माझ्या डोक्यामध्ये नाथाचं चरित्र आलं. कोणाचं चरित्र आलं? नाथाचं चरित्र आलं. आणि मी माझ्या मनाला प्रश्न विचारला, अरे उमेश तू परमार्थात अजून कुठे आहेस? तू त्या परंपरेचा साधक आहेस ज्या परंपरेतल्या साधूच्या अंगावर बुद्धी पुरस्सर 108 वेळा येऊन थुंकला, त्याला राग आला नाही. तू आहे कुठं परमार्थात? लगेच क्रोध शांत झाला. साधूचं चरित्र प्रेरणा देतं. म्हणून साधूचा महिमा, साधूचं चरित्र माणसानं गात जावं आणि ऐकत जावं. म्हणून संत दुसरा कोणाचा महिमा गातच नाही. आणि का नाही माझे म्हणा, हो का पंडित शहाणा, अन्य नाही. मग नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. मी कोणाचाही नाही, मी त्यांचा दास आहे. म्हणून त्यांच्या वर्णनाचा विषय एकच आहे आणि तो म्हणजे साधू आहे. तो साधू आहे. जेव्हा त्यांची बहार साधूचं वर्णन करायला प्रवृत्त होते, एक ज्ञानेश्वरीतलं एक ठिकाण सांगतो. बाबा अभंगात प्रवेश करतो. ज्ञानोबराय असे बोलणारे. ज्ञानोबरायने प्रतिज्ञा केली, पदाची कोर न संडी. हो, पण ज्ञानोबराय काय काय ठिकाणी विषयांतर करतात, लय बोलतात. आणि लय बोलू लागले की निवृत्तीनाथांना आकळावं लागतं. हे नको बोलू, चांगलं बोल, हे हा विषय चाललाय त्या विषयाबद्दल बोल. असं निवृत्तीनाथाला काय करावं लागतं? सांगावं लागतं. आज बऱ्याच ज्ञानदेवांना निवृत्तीनाथाची गरज आहे. असो, ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद, नाही आलं तर नाही धन्यवाद. एक विनोद सांगू त्यासाठी छोटासा. मी प्रदक्षिणा करत होतो इंद्रायणीच्या घाटावर. 2 बाया गप्पा मारत होत्या. दोघी हबोपंच्याच बायका होत्या. दोघी गप्पा मारत होत्या. एक बाई म्हणली, महाराज अगं माझा नवरा एवढा विद्वान आहे. म्हणली कोणताही अभंग द्या 2 घंटे बोलतो. म्हणली माझा नवरा एवढा विद्वान आहे, कोणताही अभंग द्या 2 घंटे त्याच्यावर बोलतो म्हणे. तुझं तर काहीच नाही, माझा तर लय विद्वान आहे. म्हणले काय? कोणताही अभंग द्या म्हणे, अभंगाला धक्का न लावता 2.5 घंटे बोलतो. ज्ञानोबरायची हातोटी, पदाची कोर न संडी. पण ज्ञानोबराय कधी कधी संतांच्या वर्णनाला सुरू झाले, वाणीला आगळी वेगळी बहार येते.
मग निवृत्तीनाथाला म्हणायचं ज्ञान म्हणावं लागतं, ज्ञाना ऐका बरं शब्द लक्ष देऊन ऐका, ज्ञाना तू संत स्तवनी रतसी तरी कथेची से न करीशी. तू एकदा संतांच्या वर्णनाला प्रवृत्त झालास ना, कथेची से न करीशी. नेमका विषय काय चाललाय तुझ्या ध्यानात राहत नाही. पण ज्ञाना निराळी बोलशी, वेगळं बोलतो पण ज्ञाना सनागर लय गोड बोलतोस रे. विठाला आज उजवली माझी वक्तृत्वता. ज्ञानोबाराला म्हणा ओ ऐक वाचा विसवे ते साधू कथा. किती महिमा सांगू आता. बस आता अभंगात वळतो. अभंगाला मला सोडवायचंय आणि राजाबद्दल बोलायचंय मला. फक्त मला बोलता येईल, पवाडे किवाडे काय म्हणता यायचे नाही, त्याबद्दल मी कमी आहे, त्याबद्दल माफी मागतो. ऐका, वर्णनाला प्रवृत्त झाले की बहार येते या साधू संतांच्या वर्णनाला. अशाच साधूच्या वर्णनाबद्दल नामदेवराय प्रवृत्त झाले आणि प्रवृत्त होताना त्यांच्याबद्दल धन्यतेचे उद्गार काढू लागले. अभंगाच्या पहिल्याच्या धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, जीवन ते महाराज धन्य आहेत की या संसारात आले आणि नारायणाचं स्मरण करतायत. धन्य त्यांचं जीवन. धन्य काय, मुळात ते महाराज आहेत म्हणून धन्य आहेत. महाराज कोणाला म्हणायचं? महाराज राजा वेगळा, हो एक राजा आहे, महाराज आहे. महाराजा कोणाला म्हणायचं? जो मालक आहे त्याला महाराजा म्हणतात. चपराशाला महाराज म्हणत नाही. त्या आचार्याला महाराज म्हणायची कुठून पद्धत निघाली मला माहित नाही. सहसा आचार्याला काय म्हणतात? महाराज म्हणतात. हे महाराज लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आचार्याला सुद्धा महाराज म्हणत असतात. विठाला महाराज शब्दाचा अर्थ आहे मालक. इंद्रियाचे धने आम्ही झालो गोसावी. आम्ही मालक आहे. हे मालक कशाचे? एक दोन ओ व्यापार. एक इंद्रियाचे मालक आहेत म्हणून महाराज आहेत. अजून काया मने वाचा जो सेवक होईल येचा तो साम्राज्य भुवनीचा चक्रवर्ती होय. ते त्या चिती म्हणजे निरंजनाचे अधिपती आहेत म्हणजे महाराज आहेत. महाराज आहेत. इंद्रियाचे धनी आहेत. इंद्रिय ताब्यात आहेत. हो म्हणून एक पहा, जगद्गुरु तुकोबाराला महाराज म्हणा आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा महाराजच आहेत. का बरं? का? शिवाजी महाराज महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज, म्हणजे शोभा महाराज आणि तुकोबा महाराज असं म्हणून म्हणजे सोपं जाईल. अजून तुकोबा का महाराज? तुकोबा का महाराज? थोडं मला वयाची मर्यादा सोडून बोलायला परवानगी द्या 2 मिनिटासाठी. थोडंसं बोलतो.
ज्यांचं वय 20 ते 25 आहे असा एखाद्याने हात वर करा बरं. 20 ते 25 वर्षाच्या दरम्यान. शुभम तुझं किती आहे? 24. बघा बरं गणपत शेठ, फिजिकली आधी पहा, शारीरिकदृष्ट्या पहा. या वयात शरीर भोगाची क्षमता आहे. तुकाराम महाराजाचं हेच वय होतं. शरीर भोगाची क्षमता आहे. या वयात विज्ञान म्हणते त्याची गरज सुद्धा आहे. चला एखादा ऊर्ध्वरेता बनतो ठीक आहे, पण त्याची गरज सुद्धा आहे. तिसरी गोष्ट, तुकाराम महाराजाची पहिली बायको गेलेली आहे आणि दुसरी भांडकुदळ आहे. घरातून पत्नीचं सौख्य नाही. पुढची गोष्ट ऐका, बाई स्वतःहून आलेली आहे. पुढची गोष्ट ऐका, देश एकांत डोंगर आहे, बघायला सुद्धा कोणी नाहीये. देश कालाची अनुकूलता आहे. आणि हे सगळं असून सुद्धा जाई होतो माते म्हणून महाराज आहे. म्हणून कोण आहे? महाराज आहे. आणि ऐका, राजा आहे, वैभव आहे, फिरावं लागतं, इकडे तिकडे बायका करणं राजाची पद्धतच आहे. चला शिवाजी महाराजाला सुद्धा 8 बायका होत्या, तरी सुद्धा महाराज आहेत. तुकाराम महाराजाला बायका 8 आहेत. 8. अरे हां सॉरी माफ करा. शिवाजी महाराजांना किती बायका आहेत? 8 आहेत. आणि तुकाराम महाराजाच्या गात्यातल्या काढून दिल्या 8. मग काय करतात? मला जेवढे आठवते तेवढ्या सांगू तुकाराम महाराजाच्या बायका. अहंता ममता दौडोनी निज शांतीवरिली, ह्या 3. लग्नाच्या 2 किती झाल्या? 5. तो का म्हणे मुक्ती परनिली नवरी 6 सांगितल्या. 2 शोधा तुम्ही. काय गुत्त घेतलंय काय? कीर्तनकाराने चिमटीत सापडायचं नसते, त्याला भांडवल बी लागत. छत्रपती शिवाजी महाराजांना किती बायका आहेत? 8 बायका आहेत. तरी कल्याणची सुभेदाराची बाई सुंदर स्त्री आली तरी साडी चोळी करून वाट लावली म्हणून महाराज ध्यानात ठेवा. एका स्त्रीचा गावातल्या एका पाटलान रांझ्याचा पाटील होता आणि त्या पाटलाने एका बाईची छेड काढली. एका बाईची छेड काढली. तिची छेड काढली म्हणून राजा तेव्हा किती वयाचा होता? राजा अवघ्या 10 ते 11 वर्षाचा होता. शिवाजी महाराज किती वर्षाचे होते? 10 ते 11 वर्षाचे होते. जेव्हा ही तक्रार ती बाई घेऊन आली त्या वयात त्या राजाने निर्णय दिला, ह्याचा चौरंगा करा. चौरंगा शब्दाचा अर्थ काय माहितीये? त्याचे 2 हात आणि 2 पाय तोडा. म्हणजे एका बाईच्या इज्जतीचा सन्मान न झाला तर हा राजा चौरंगा करत होता. असा राजा होता. मला किल्ल्याचं नाव आठवत नाही, पण त्या यल्लम्मा नाव होतं त्या बाईचं. तिचं नावच होतं यल्लम्मा. कर्नाटकात होती आणि ती एका भागाची मुत्सुद्दू होती, म्हणजे प्रमुख होती त्या भागामध्ये. म्हणजे एकंदरीत बँडेड ट्विन फुलनदेवी आहे ना, तशी त्या काळातली. तिचं नाव होतं यल्लम्मा. तिचं नाव सुद्धा सांगितलंय तात्याने परवा. मला नाव आठवे ना तुमच्या आशीर्वादानं. त्या गावाचं नावही सांगितलेलं आहे, पण मी सांगल तुम्हाला नंतर. ती होती तर तिचा गुंडेगिरी हसीना आपासारखी. तिची गुंडेगिरी मोडण्याकरता राजाने आपला एक सेनापती पाठवला आणि त्या सेनापतीने तिचा निपात करताना तिच्यावर अतिप्रसंग केला. तिच्यावर काय केला? अतिप्रसंग केला. तर ती बाई आरडत रायगडावर आली आणि तिनं राजाला सांगितलं, कशाचा जाणता राजा रे तू? आहे का तुझ्या राज्यात एक तरी स्त्री सुरक्षित? काय झालं बोल, अडचण काय तुला? तिनं जेव्हा प्रसंग सांगितला तेव्हा ज्या शिपायाने तिच्यावर अतिप्रसंग केला त्याला हत्तीच्या पायाखाली राजानं दिलं. हत्तीच्या पायाखाली राजानं दिलं. आणि मग ती बाई तिच्या गावात गेली आणि तिनं शिवाजी महाराजाचा पुतळा केला.
जगातली शिवाजी महाराजाचा पहिला पुतळा करणारी ती यल्लम्मा, तिचा पुतळा आजही कर्नाटकात साक्ष द्यायला आहे. आजही साक्ष द्यायला तो पुतळा आहे. म्हणजे तुकाराम महाराजाचं पहिलं शिल्प करणारी एक बाई आहे. आणि त्या बाईनं शिल्प का निर्माण केलं? कारण बाईच्या इज्जतीचं भान या राजाला आहे, म्हणून महाराज आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे महाराज 8 बायका होत्या, इंद्रियावर संयम कस काय म्हणता तुम्ही? तुकोबाराचं प्रमाण देतो. हो, विधीने सेवन विषय त्यागाते समान. एक वाक्य सांगतो काका, अविधीनं केलेला परमार्थ संसार आहे आणि विधीनं केलेला संसार सुद्धा परमार्थ आहे. अविधीनं केलेला परमार्थ हा काय? संसार आहे. आणि विधीनं केलेला संसार सुद्धा परमार्थ आहे. उपनिषद उघडा, स्त्री आणि पुरुषाच्या संभोगाला छांदोक्यात यज्ञ म्हटलं. यज्ञ 5 आहुती आहेत, 5 प्रकारची यज्ञ आहेत. सगळी यज्ञ सांगायला मला वेळ नाही, बरं 2 मिनिटं सांगतोच. आपण आधी सामान्य यज्ञ घ्या. कुंडई यज्ञ, हावीर द्रव्य धान्य आणि त्याचं फल आहे त्याच्यातून निघणारा धूर. आता पुढे ते धूर झाली आहुती, आकाश झालं यज्ञकुंड आणि त्या यज्ञातून मिळणारं फळ म्हणजे पाऊस आहे. आता पाऊस झालं हावीर द्रव्य, भूमी झाला अग्निकुंड आणि त्या पावसाची आहुती पडली अग्निकुंडात, म्हणजे कुठं? भूमीमध्ये. त्या यज्ञाला फळ आलं, त्याचं नाव धान्य आहे. आता धान्य झालं हावीर द्रव्य, माणसाचा आणि स्त्रीचा जठराग्नी झाला अग्नी, त्याच्यात आहुती पडली अन्नाची आणि त्याच्यातून जे फळ मिळालं ते वीर्य आणि शोणित आहे. आता स्त्रीची योनी झाला कुंड, पुरुषाचं शोणित झालं हावीर द्रव्य आणि ह्या कुंडामध्ये हे हावीर द्रव्य टाकल्यावर त्या यज्ञाला आलेलं फळ म्हणजे संतती. अशी पंचआहुतीची साखळी आपल्याकडे शास्त्रात सांगितलेली आहे. तात्पर्य मंडळी, विधीनं केलेला संसार सुद्धा काय आहे? परमार्थ आहे. बोलू, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हिचा विष्णूचे स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हिचा विष्णूचे महापूजा. हिचा विष्णूची महापूजा. तुम्ही मंदिरात जाताना माता माऊलींनो, देवाला पाणी घालता, देवाला गंध लावता, देवाला फूल वाहता, देवाला वस्त्र घालता, फूल लावता, देवाला नैवेद्य दाखवता. ही काय आहे? पूजा आहे. पण नौकरानं मालकाची इमानानं सेवा करणं, शिष्यानं गुरुची निष्ठा पाळणं आणि बायकोनं नवऱ्याच्या अनन्य भावानं सेवा करणं, ही जर फुलं वाहणारी पूजा असेल तर ही महापूजा आहे. ध्यानात ठेवा, ही विष्णूची पूजा का महापूजा? शब्द काय? ही विष्णूची महापूजा आहे. म्हणून विधीनं केलेला संसार सुद्धा परमार्थ आहे. म्हणून संसारात परमार्थ हा पुरुषार्थ नाही आहे संसारिकाचा. संसार हाच परमार्थ, हा पुरुषार्थ आहे संसारिकाचा. संसारात परमार्थ, संसार हाच परमार्थ. संसार जया गावा गेला साता पांडवा, होऊन टाके आघवा मोक्षाचा की. हो, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज 8 बायका होत्या तरी महाराजा होता, कारण कोण्या स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं नाही. हो, किती बारका होता महाराजा. काय संयम पाहिजे माणसाच्या अंगावर. इतिहासकार सांगतात, आपल्या गावाच्या शेजारून मुघल गेले का शिवाजी महाराज गेले हे लोक कसं ओळखायचे? ऐकताय ना? आपल्या गावाच्या बाजूने शिवाजी महाराजाचं सैन्य गेलं का मुघलाचं सैन्य गेलं हे लोक कसं ओळखायचे? ऐका ताई, कसे ओळखायचे? उभ्या पिकातून जर सैन्य गेलं लोक म्हणायचे मुघलाचं गेलंय, आणि धुऱ्या बांधोऱ्यानं गेलं लोक म्हणायचे राजाचं गेलंय.
हे लक्षण होतं. कधी कधी सैन्याला रात्रीच्या वेळी काय करावा लागतो? प्रवास करावा लागतो. म्हणून हो, पण ओळखायचं कसं रात्री कोण गेलं? तर ही पद्धत होती. म्हणून महाराज आहे, संयम आहे, संयम आहे. किती गोष्टीचा संयम सांगू. हो, धनाच्या बाबतीत संयम आहे, विचाराच्या बाबतीत संयम आहे. विचारात तर किती संयमी आहे राजा. एक घटना सांगतो तुम्हाला. रायगडाचा नियम होता, सूर्यास्तानंतर कोणी येऊ, सूर्योदयाशिवाय दार उघडायचं नाही. काय उघडायचं नाही? दार उघडायचं नाही, असा रायगडाचा काय होता? नियम होता. एके दिवशी शिवाजी महाराज रायगडावर रात्री 11 ते 12च्या दरम्यान पोहोचले. कोण? स्वतः शिवाजी महाराज पोहोचले. शिवाजी महाराज पोहोचले तर शिवाजी महाराजांनी सोबत जे शिपाई होते त्यांनी किल्लेदाराला आवाज दिला, दार उघडा, राजे आले. कोण राजे? आतून आवाज आला, अरे छत्रपती शिवाजी महाराज आलेत. त्यांना म्हणा उजडल्यावर या. ऐकताय ना तुम्ही? त्यांना म्हणा उजडल्यावर या. तू काय बोलतो याचं भान आहे का तुला? हो भान आहे. कदाचित सकाळी सर कलम होईल, झालं तरी चालेल. ज्यानं नियम केले ते प्रजेसाठी नसतात, त्यांनाही पाळणं बंधनकारक असतं. आणि त्या किल्लेदारानं शिवाजी महाराज रात्रभर बाहेर ठेवला. राजे बसून राहिले. सूर्योदय झाला, किल्लेदारानं दार उघडलं, राजाला मुजरा केला आणि माफी मागितली. बाकीच्या सैन्याने धरलं, त्याला मारायला धावले. राजा म्हणले बाजूला व्हा, त्याला दरबारात बोलवा. सगळ्याला वाटलं आता दरबारात चांगली खरडपट्टी निघे असं सगळ्यांना वाटलं. पण जेव्हा दरबारात राजानं बोलवलं तेव्हा 11 तोळ्याचं कड त्या किल्लेदाराला शिवाजी महाराजांनी दिलं. आणि शिवाजी महाराजांनी सगळ्याला सांगितलं, अशी माणसं माझ्या जवळ आहेत म्हणून माझं स्वराज्य हो सुरक्षित आहे. एखादा असता मला तू मला बोलला ना, माहितीये कोण आहे मी कोण आहे तुला माहितीये? माझ्या मामाच्या चुलत्याचा भावाचा पोरगा आमदार आहे. ज्याला पद जिरवता येतं, ज्याला वय जिरवता येतं, ज्याच्याजवळ संयम आहे, त्याला म्हणायचं महाराजा. म्हणून तो काय आहे? महाराजा. महाराज म्हटलं की डोक्यामध्ये एकच नाव येतं, ते म्हणजे महाराज. आमचा आवाज बसलाय नाही, झोपलाय चांगला. त्याची 2-3 कारण आहेत. एक तर आम्ही अल्पभूधारक आहे, मुळात आम्हाला आवाज काय आहे? कमी आहे. देवाने आम्हाला आवाज देताना लय कृपणता दाखवली नाही, तिथं लय अवधार्य दाखवलं बघा. हे 2 जण तर काय घेऊन गेले ते देवाजवळ काय माहित. मला असं वाटतं आमचे संजय महाराज गाऊ लागले, जन्माला आल्याबरोबर दायनीनं तानपुरात नारड्यात घातला होता का काय कोणाला बाबाची. महाराज अडचण त्या पेटीची आहे, आमच्या पठ्ठ्याच्या आवाजाची अडचणच नाही. अडचणच नाही. किती उंच गायला लावा, किती उंच द्या राव. थोडस वाटलं हे थोडं तुम्ही घ्या. असं दुसरं कारण आहे त्या आवाजाला म्हणायचं तरी काय. असं तात्पर्य महाराज आहे म्हणून. जन्माला तर अनेक महाराज आले, पण धन्य महाराज हेच आहेत. विठाला तुम्हाला पुराणातले महाराज सांगतो, इतिहासातले महाराज सांगतो, त्यांच्या महाराज म्हणावं लागतं व्यवहारात आले म्हणून, पण धन्यतेचे शब्द त्यांना काढता येत नाहीत. नाही काढता येत. काय नाव सांगतो, जहांगीर अकबराचा पोरगा. तो एकदा कर्नाटकाला चालला होता आणि घाट माथ्यावरून त्यांचा डोंगरातून काय चालू होता? प्रवास चालू होता. तर एक हत्तीचा पाय निसटला. कडा चढताना एक हत्तीचा पाय निसटला आणि तो दरीत कोसळला. तो जीवाच्या आक्रांतानं चिरकला, खूप आरडला. या जहांगीरनं सेवकाला विचारलं, ये आवाज कैसी थी? बोले हुजूर, एक हाथी दरिया में गिर गया. दरिया में गिरते समय हत्या ऐसा चीखता है
जी हुजूर, हमें और एक बार सुनना है. ऐकताय का तुम्ही? हमें और एक बार सुनना है हुजूर, लेकिन एक हत्ती गिरा दो. असे त्या जहांगीरनं 8 हत्ती जरी ढकलून दिले, फक्त हत्ती मरताना आरडतो कसा हे ऐकण्यासाठी. पुस्तकाचं नाव सांगतो गजकथा, लेखकाचं नाव सांगतो निनाद बेडेकर. निनाद बेडेकर नावाचे लेखक पुण्यात इतिहास संशोधक आहेत. त्यांची गजकथा नावाचं एक पुस्तक आहे. त्या गजकथेमध्ये त्यांनी इतिहासातल्या हत्तीच्या संबंधानं काही कथा सांगितल्यात, त्यात ही कथा सांगितलेली आहे. विठ्ठला जीवा ऐसे देखे अनेका जीवासी, निखळची राशी गुणाचीच. म्हणून महाराजा धन्य आहे तो महाराजा. चला अजून मला शिवाजी महाराज सांगा वाटायला, सांगू अजून थोडेसे. मग अभंग शेवटी सांगतो 5 मिनिटात झाले माझे, राहिले तर 10-15 मिनिटं. हो, का धन्य आहे तो महाराजा? तो महाराजा धन्य काय म्हणून पहा. फक्त मी कोणाची निंदा करतोय असा अर्थ घेऊ नका माझ्या बोलण्याचा. हो, घेऊ नका, पण माझ्या बोलण्याचं तात्पर्य ऐका. शास्त्रात असं वचन येतं, नाही निंदा. थांबा, विठ्ठला विठ्ठल. मला ते संस्कृत वचन उपस्थित होय ना, त्याचं विचार असा असतो, त्याचा अर्थ असा आहे, निंदा ही निंदे करता प्रवृत्त नसते प्रत्येक वेळेला, कधी कधी विधेयाच्या स्तुती करता येते असते. इकडे पहा, आमच्या सुनील महाराजासारखा गायकच नाही, म्हणजे त्या अन्याची निंदा नाही झाली, ती त्यांची स्तुती झाली, असं असतं ते. आता ऐका, काही सत्पुरुष आपल्याकडे असे झाले, त्यांची फक्त मातृभक्ती पाहण्यासारखी झाली. मातृभक्ती म्हटले की आम्हाला तेच आठवतात. कोण? श्रावण बाळ. योग्य शास्त्र कसा असावा हे आठवलं की एखादा राजा आठवत असेल. नाव घेऊन कोणाच्या भावना दुखवत नाही. काय होतं, नाव आहे या गोष्टी करता बरं, माझ्याकडे फार मोठं नाव आहे, पण कीर्तनात सांगितलं लोकांचा बुद्धिभ्रम होतो. नको त्या समाजाची माणसं काय होतात, दुःखी होतात. म्हणून नाही, आपलं बोलणं कोणा समाजाला धरून नाहीये, काही नाही, एक साधारण बोलणं चालू आहे. काही पराक्रमी होते, पण पराक्रमातच त्यांचं नाव घ्या. काही पराक्रमालाच आदर्श आहेत, काही अध्यात्मालाच आदर्श आहेत, काही मातृभक्तीलाच आदर्श आहेत, काही संयमालाच आदर्श आहेत, काही गोड बोलण्यालाच आदर्श आहेत, काही गनिमी काव्यालाच आदर्श आहेत, काही चातुर्यालाच आदर्श आहेत. पण हे सगळे गुण जर एकाच राज्यात पाहायचं असेल तर एकच नाव घ्यावं लागतं, छत्रपती शिवाजी महाराज. आता मी जेवढे गुण सांगितले तेवढे गुण मला शिवाजी महाराजाच्यातले सांगता येतील. आता चातुर्य ऐका, माणूस ओळखण्याची नजर ऐका. 2 मिनिटं सांगतो. पर्यावरणाचं भान शिवाजी महाराजाला किती होतं. शिवाजी महाराजाच्या राज्याचा नियम असा होता, एकही झाड तोडायचं नाही. जो ओलं झाड तोडील त्याला शिक्षा होती. आणि झाड जर वाळलं, ज्याला आपल्या खेड्यात वटलेलंही म्हणतात, काय काय सातारा भागात वटलेलं झाड तिकडं म्हणतात, वटलेलं. तर तुमच्याकडे शब्द आहे वटलेलं झाड नाही. मग वाळलेल्या झाडाला काय म्हणतात? मग जाऊ दे, आता बहुमत ह्याच्यातच आहे. वाळल्याच्या वाळल्याच्या बाबतीकडं बहुमत आहे. असू दे आमचं. आता वाळलेलं झाड तोडायला परवानगी होती, पण ओलं झाड तोडायला परवानगी नव्हती. पण एक माणूस असा होता, तो कायद्यात बसून झाड मोडायचा. तार घ्यायचा आणि तारीनं अशा शितापीनं झाडाच्या बुडाला काप टाकायचा. वरून झाड सगळं दिसायचं, पण खालून मुळाशी संबंध तुटलेला असायचा त्या झाडाचा. आणि मुळाशी संबंध तुटल्यामुळे ते झाड वाळायचं, आणि वाळलेलं झाड मी तोडलं म्हणायचं आणि सरपण विकायचं. हे काही दिवसानं पकडला गेला हा माणूस काय झाला, पकडला गेला. आणि शिवाजी महाराजाच्या दरबारात त्याला आणलं. शिवाजी महाराज दरबारात आणलं. राजे, हा झाड तोडतोय. झाड तोडतो? जी नाही सरकार, मी वाळलेले झाड तोडतो. राज, हे झाड वाळून तोडीत. झाड वाळून तोडीत.
कसं? त्यासाठी घटना सांगतो तुम्हाला, लिखित आहे बरं ती घटना. मी व्हॉट्सअप पुराणात वाचलेली. आपलं दिल्लीचं जे महाराष्ट्र भवन आहे ना, त्याच्या दारात एक झाड होतं म्हणे गेटमध्ये, आणि ते झाड असल्यामुळे गाड्या वळवता येत नव्हत्या. आणि दिल्लीची जी महानगरपालिका आहे ती झाड तोडायला परवानगी देईना, आणि झाड तोडल्याशिवाय गाड्या वळवायला सोप्या जाईना. सगळे आलेले खासदार त्या सेवकाला, अरे हे झाड अडचण करते, झाडाचं बघा काहीतरी. तो यशवंतराव चव्हाण दिल्लीत होते म्हणे, ते त्यांच्याकडे गेले सगळे शिष्टमंडळ. आणि साहेब हे झाड तोडावं लागतं म्हणे. का? गाड्या वळवायला अडचण, दुसरीकडून जा गेट करा, ते बुजून टाका दुसरीकडं. म्हणजे तसं वातावरण नाही, आपल्या तोच रस्ता आहे, झाड तोडल्याशिवाय पर्याय नाही. मग तोडा, नगरपालिका परवानगी देत नाही. बरोबर आहे, म्हणजे पर्याय तुम्ही शोधा, झाड तोडायचं नाही, ती आपली संपत्ती आहे. कायदा तो कायदा. झुंगारून लावलं कोणी? यशवंतराव चव्हाणांनी. ते मंडळ परत पवार साहेबाकडे गेले, आणि त्यांनी पवार साहेबाला विचारलं, साहेब म्हणे काय? झाड तोडावं लागतं म्हणे. मग अशी म्हणजे मोठ्या साहेबाला विचारा ना. साहेब म्हणले नाही नाही, नियम आपण केले ते नियम आपण पाळलेच पाहिजे म्हणे. बघा ते असं म्हणतात साहेब. खरे म्हणे साहेब म्हणतात ते अगदी खरं आहे. आपण इथं झाडं लावायला आलो का तोडायला आलो? झाडं लावलेच पाहिजे. झाडं लावले तर पर्यावरणाचा समतोलपणा राहील. हे मी कायम आमच्या गावी सांगतो, पण आमच्या गावचे लोक लय विचित्र. ते झाडाच्या बुडाला मोरचुदाच्या पुड्या टाकतात, पाणी ओततात, झाड वाळतं आणि मग तोडतात. असे बावळट आमच्या गावचे लोक. जा झालं ना काम, तुमच्या लक्षात आलं का नाही काय माहित. पुढं तिथं काय झालं मला माहित नाही, मला एवढंच माहिती आहे. कायद्यात बसून एक श्लेष करू का? श्लेष करू एक. कायद्याचं बोला. या देशात दोनच भाषा चालतात, एक तर कायद्याचं बोला, नाही तर काय द्यायचं बोला. या देशात काम दोघाचेच होतात, एक तर कायद्याचं बोला, नाहीतर काय द्यायचं बोला. विठाला झाड तोडत होता. शिवाजी महाराजांसमोर जेव्हा तो आणला, राजाकडे कशी दूरदृष्टी पाहिजे ती ऐका बरं. हो, शिवाजी महाराजाकडे जेव्हा तो आणला, तेव्हा शिवाजी महाराजांनी ते सगळं त्याचं जेव्हा ऐकलं, तेव्हा शिवाजी महाराज म्हणजे याला सैन्यात भरती करा. याला काय करा? और राजे तो गुन्हेगार आहे, त्याला सैन्यात का भरती करा? सांगितलं तेवढं करा. गेले. आता ऐका, नियोजकच तत्र दुर्लभ. कोणता माणूस कुठं वापरायचा हे कळालं पाहिजे. म्हणून प्रत्येक पक्षाजवळ कुत्रे खास भुकण्यासाठी. सगळ्या पक्षाचे कुत्र्या मला नाव नाही घ्यायचे, सगळ्याच पक्षाकडे सगळ्याकडे ते नियोजन असतं. ते हो, इकडून झाकायचं इकडून बोलायचं असं नियोजन असतं. आणि याच्यात एकही पक्ष सुटलेला नाही. ऐका मुद्दा काय सांगत होतो. कुत्रे आपलं सैन्यात भरती करा. आणि जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याला आधी भेटायला नाही गेले, घाबरायचं नाटक केलं अफजल खानासमोर. मी घाबरतोय, आणि अफजल खान जावळीत आला पाहिजे ह्याची काळजी घेतली आदिराजांनी. आणि जावळीचं तेव्हा निर्भीड अरण्य असं होतं. आजही जेव्हा आपण महाबळेश्वरून खाली उतरतो, ते काय गावाचे नाव होते? हा, तापोळा वगैरे. ते एकनाथ शिंदेचं गाव आहे बघा पुढे त्या रोडला, दरे. महाराज जेव्हा मी त्या महाबळेश्वरातून त्या दऱ्याकडे असं वळायला लागलो, उतरायला लागलो, इतकं वातावरण महाराज असं वाटतं आपण 700 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रात आलो का काय. अशी झाडाची जाडी, किर्द झाडी. मोबाईलला एकही काडी रेंज नाही.
हां तिथं महाबळेश्वरच्या माथ्यावर सांगावं लागतं मी इथपर्यंत आलोय. हां आणि दुसरी घरी सांगावं लागतं मी महाबळेश्वरच्या माथ्यावर आलोय. रात्री घाट चढल्याशिवाय फोन लागणार नाही. तुम्ही असं समजू नका वाघानं खाल्लंय का चित्त्यानं वरवाडलंय असं काही समजू नका. परत रिटर्न जेव्हा महाबळेश्वरला येईल तेव्हाच रेंज येते. मग मला सांगा जावळी आज अशी तर 350 वर्षापूर्वी जावळी कशी. म्हणून जावळीच्या बाबतीत तेव्हा मन होती जावली गेलं की गोवली. जावली आणि गेलं म्हणजे कोकणी भाषेमध्ये ळचा काय करतात सहसा ल करतात. जावली गेलं की गोवली. हा अफजल खान गोवायचा असेल तर अफजल खान जावळीत आला पाहिजे. मी माझ्या मुद्द्यापासून हल्लेलो नाही. अफजल खान आत आला पाहिजे. आणि मग सगळं नाटक रचून अफजल खान आत येणार ही तारीख ठरली आणि राजाला तो माणूस आठवला. त्याला बोलवलं इकडे तुझ्याकडं कला आहे म्हणे. दिसताना झाड पूर्ण असतं पण खालून कापलेलं असतं ना. अफजल खानाच्या सैन्याची तुकडी पुढं आपलं ज्या रस्त्यानं येणार आहे त्या रस्त्याची झाडं तो अशी कापून ठेवायची. इकडं दगा झाला की सैन्य पळणार. इकडं शिंग वाजलं की तुम्ही ती झाडे ना आपसुक रस्त्यात पाडायची. सैन्य पळणारच नाही जागेवर कोंडून ठेचून त्याला मारू. आणि राजानं तसंच केलं. म्हणजे असं काम करणारा माणूस राजानं इथं वापरला म्हणून धन्य महाराज. म्हणून राजा काय आहे धन्य. ह्याला म्हणतात नियोजकच तत्र दुर्लभ. जाऊ द्या शिवाजी महाराजच अजून एक ऐका राजा कसा होता. कसा होता राजाचे चिरंजीव संभाजी महाराज. घडू नये पण घडलं आणि ते फितूर झाले दुसऱ्याला जाऊन मिळाले. जेव्हा शाहिस्त्या पुण्यात आला तेव्हा लाखानं सैन्य घेऊन आला. पण तो लय मोजबाज होता. खाणं पिणं राहणं. बरं औरंगजेबाला लय बोलता येत नव्हतं त्याला कारण तो पडला मेवना. तो कोण होता मेवना म्हणजे बायकोचा आजा. भाऊ आहे मला नाही म्हणून विचारलं तुम्हाला आपल्याला माहिती काही नाही. राजाने पत्र पाठवलं आपलं औरंगजेबानं. अरे करता काय तुम्ही अजून काहीच कामगिरीची बातमी नाही. लाज काज हा शाहिस्त्या काही सैन्याची तुकडे घेऊन चाकणला आला. चाकणला किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचा फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होता. कुठं त्या चाकणचा महाराज तो किल्लेदार होता. एवढं सैन्य घेऊन तो 3 महिने राहिला पण एवढसा किल्ला त्या फिरंगोजीनं हाती लागू दिला नाही. कोणाच्या शाहिस्त्याचा हाती लागू दिला नाही. मग तुम्हाला आज जगत कसा होता. हा फिरंगोजी रात्री किल्ल्याच्या बाहेर यायचा आणि या शाहिस्त्याच्या बटारखान्यातलं धान्य आत घेऊन जायचा. खायचा प्यायचा दिवसभर झोपायचा रात्री जागायचा. कशाला धान्य आणायला. लागूच दिला नाही मुत्सदी होता. म्हणून या फिरंगोजीला दक्षिणेतला एक महत्वाचा किल्ला सांभाळायला राजाने दिला. त्याची कामगिरी पाहून राजे फितूर झाले. त्याच्या मागं काय कारस्थान होतं ते नंतर बोलू. आणि संभाजी महाराज स्वतः त्याच किल्ल्यावर आले कारण महाराज पहिल्यापासून आहे त्याच्याच घरातला फोडायचा आणि त्याच्यावर सोडायचा. हे पहिल्यापासून हे काय आताचे असं नाही. काय झालं तुम्हाला असं आहे. सांगितलं कामगिरीत दिली त्यांच्याकडे. जा शिवाजीचे किल्ले घेऊन या. तो किल्ल्याच्या पायथ्याला गेला आणि वर किल्लेदाराला निरोप पाठवला. एक तर किल्ला द्या नाही तर युद्धाला तयार व्हा. फिरंगोजी भावनिक झाला. किती झालं तर आपल्या राजाचा कोण आहे पोरगा आहे. राज 1 किल्ले का असे 10 किल्ले तुमच्या वाळून टाकू. माफ करा
सेवकाला असं बोलू नका. आणि फिरंगोजीने किल्ला दिला. हा निरोप शिवाजी महाराजाला कळाला. कोणाला कळाला? शिवाजी महाराजाला कळाला हा निरोप. तेव्हा शिवाजी महाराजांनी राजगडावर फिरंगोजीला बोलून घेतलं. किल्ला दिला जी. का दिला? बाळराजा आलं होतं. युद्ध करून दिला का तसाच दिला? नाही जी, तसाच दिला. का? बाळराजे होते म्हणून. शिवाजी महाराज म्हटले, स्वराज्याच्या विरोधात गेलेला बाळराजा असो नाही तो मी असो, तो आपला शत्रू आहे. स्वराज्याच्या विरोधात गेलेला माझा मुलगा असो किंवा स्वतः मी असो, हा काय शत्रू आहे. राजाला निष्ठुर राहावं लागत. राजानं विचार केला, ह्याला जर मी असा सोडला तर बाकीचे किल्लेदार असेच किल्ले युद्ध न करता देतील. पण हा फिरंगोजी सकाळी सूर्योदयाला ह्याला तोफेवर डागा, ओढून टाका या फिरंगोजीला, असं फरमान दिलं. मारा सगळा गड हळहळला. कारण शूर घडी घडी जन्माला येत नसतात. शूर घडी घडी जन्माला येत नसतो, हे ध्यानात ठेवा. माफी मागून बोललो बरं. ते पर्यायच नाही, तिथे ते बोलावं लागत. तरी लांब नाही. सगळा गड हळहळला. आणि सूर्योदयाला फिरंगोजी तोफेवर द्यायचा ठरला. सूर्योदय झाला, होत होता. पण त्या दिवशी राजाला रात्रभर झोप आली नाही. सोयराबाई तेवढ्या रात्री महालात गेल्या शिवाजी महाराजांच्या. कार्येशू मंत्री जवळ जाऊन म्हटल्या, राजे तुम्हाला नाही वाटत निर्णय अतिनिष्ठुर झाला? तुम्ही बोलायचं नाही यामध्ये. नाही, फक्त याचा विचार करावा अशी प्रार्थना करायला आले. गेल्या. राजा रात्रभर झोप आली नाही. सकाळी जेव्हा फिरंगोजीला तोफेवर बांधलं, बांधणारे रडत होते, दारू भरणारेही रडत होते, वात लावणाऱ्याचे हात थरथर कापत होते. तो 2-2 मिनिटाला राजवाड्याकडे बघायचा. त्याला वाटायचं आता तरी निरोप येईल फिरंगोजीला सोडा म्हणून, आता तरी निरोप येईल फिरंगोजीला सोडा म्हणून. पण सूर्योदयाच्या घटका भरत आल्या. आता वात पेटवायची तोफेची. एकदा मागं वळून पाहावं पाहिलं तर लांबून एक रुमाल असा हलताना दिसला. त्याला आशेचा किरण जागा झाला. थांबला. त्यानं न्याहाळून पाहिलं तर स्वतः शिवाजी महाराज पायात चप्पल न घालता पळत तिथं आले. आणि तोफेचा फिरंगोजी सोडला, खाली उतरवला आणि त्याला कडकडून मिठी घातली. आता निष्ठा ऐका, फिरंगोजीच्या तोंडातलं वाक्य ऐका. फिरंगोजी म्हणले, राजाने तोंडावर हात फिरवला. फिरंगोजी माझ्या नाराज झालास तू? नाही राज, नाराज नाही झालो. तुम्ही तो पेटवायच्या आधी आला राजा. तो पेटली जरी असती आणि फिरंगोजी उडाला जरी असता तर जय भवानी आणि शिवाजी म्हणूनच जीव सोडला असता. अशी माणसं निर्माण करता आली म्हणून धन्य महाराज होता तो. जन्मले संसारी. आमचं भाग्य आहे. आमचं काय भाग्य आहे? तो ज्या राज्यात जन्माला आला त्या राज्यात आम्ही जन्मलो, हे आमचं भाग्य आहे. हे भाग्य आहे. आज जग त्या राजाला आदर्श मानतं. सगळं जग, सगळ्या जगाच्या डोळ्यासमोर जगातल्या अनेक विद्यापीठामध्ये मॅनेजमेंट, ज्याला व्यवस्थापन शास्त्र म्हणतात, त्या शिवाजी महाराजाचं व्यवस्थापन शास्त्र हा अभ्यासाचा विषय आहे. असा राजा. बरं, हा राजा तसा राजकारणी होता, तसा मातृभक्तही होता. त्याची कथा आता सांगत नाही. तो तसाच आध्यात्मिकही होता. शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या भेटीला आले होते. नजराणा पाठवला होता. ही वर्णन आहेत. एवढंच नाही, तुकाराम महाराजाच्या कीर्तनात यायचे. एकदा वेढा घातला मुघलांनी शिवाजी महाराजाला पकडण्याकरता. तर तुकाराम महाराजांनी जेवढे श्रोते होते
तेवढ्यानं त्यांच्या आशीर्वादानं शिवाजी महाराजाचं रूप प्राप्त झालं आणि शिवाजी महाराज सुटले. मैपती बाबानं लिहिलंय की शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजाचं कीर्तन ऐकून वैराग्य निर्माण झालं होतं. म्हणजे तुकाराम महाराजाचं कीर्तन असं होतं, ऐकताय का? शिवाजी महाराजाचं कीर्तन असं होतं, राजकारणी आला तर माळकरी व्हायचा. आमचे कीर्तन असे आहेत, माळकरी उभे राहतात निवडणुकीला आमचे ऐकून. नाही, फरक आहे. शिवाजी महाराज विरक्त होत होते म्हणे. स्वतः जिजाऊ आल्या आणि जिजाऊंनी सांगितलं की स्वराज्याकरता त्याची फार गरज आहे. मी शोभा कसा वाढवला? शिवनेरीवर सोंगट्या खेळत होत्या जिजाऊ एकदा. शिवाजी महाराजाचं डोकं तल्लख व्हावं. आपले जुने खेळ होते ना, बौद्धिक आणि मानसिक विकास करणारे खेळ होते. पहा तुम्ही, ते रिंगर चोक होता बघा, लगोरी, नजर पक्की होते. सुरपारंब्या कोण कोण खेळले? पायाखालून काठी फेकायची, भरभर झाडावर चढायचं, त्याने माणूस चपळ होतं. वैकुंठाशी माधव महाराज मगर म्हणायचे माणसानं जाड असावं पण जड नसावं. काही माणसं जाड नाहीत पण भलते जड, जागचे हालतच नाहीत म्हणायचे ते. माधव महाराज मगर म्हणायचे इंगळे बाबा, हो त्याला चपळता येते. हां, कबड्डी 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 कबड्डी. यानं फुफ्फुसाचा व्यायाम होतो. असा खेळ. हो, ज्याच्या हातात चेंडू पडेल त्याने घ्यायचा आणि दिसल त्याला हाणायचा. हा खेळ आहे का माहिती तुम्हाला? हा, आप्पा रप्पी, धप्पा कुट्टी, आमच्याकडे शब्द काय, आबादबी. ह्या खेळाचा बी लय फायदा आहे. हा खेळ जो खेळतो त्याला सहनशीलता येते महाराज. हा खेळ ज्याने ज्याने खेळला त्याला लग्न झाल्या बायकोनं फुकणी फेकून मारू द्या, बेलनं फेकून मारू द्या, सहन करायची ताकद येते, असं मला म्हणायचं. असा खेळ आहे हा. तसा बुद्धिबळाचा जो खेळ आहे ना, यानं बुद्धी तल्लख होते. आणि शिवाजी महाराजाची बुद्धी तल्लख व्हावी म्हणून जिजाऊ सोंगट्या खेळत होत्या. एक दिवशी जिजाऊ म्हटल्या, शोभा आपण रोज जसं खेळतो तसं नाही खेळायचं, आज जरा वेगळं खेळायचं. म्हणे काय? आज असं खेळायचं की तुम्ही जिंकलात तर तुम्ही म्हणाल ते आम्ही ऐकू, आणि आम्ही जिंकलो तर आम्ही म्हणेल ते तुम्हाला ऐकावं लागेल. अर्थात जिजाऊ जिंकल्या. शोभा जवळ गेल्या. अहो साहेब आम्ही हारलो, सांगा आम्ही काय करायचं? तुमची आमची आई असती तर एवढीच म्हणली असती, हे मला म्हातारपणी सांभाळशील. खोटं नका बोलू माता माऊल्यानं. आपल्या काय अपेक्षा आहेत पोराकडून? याने म्हातारपणी आम्हाला सांभाळू एवढ्याच अपेक्षा आहेत ना. ऐका माझी जिजाऊ काय म्हटली. जिजाऊनं शिवबाला कडेवर घेतलं. आजही ती खोली शिवनेरीवर दाखवली जाते जिथे महाराजांचा जन्म झाला. त्या खिडकीजवळ गेल्या, खाली अख्खं जुन्नर शहर दिसतं. त्या खिडकीतून शिवबाला जिजाऊ म्हटल्या, राजे तुम्हाला खाली काय दिसतंय? अहो साहेब आम्हाला अख्खं जुन्नर शहर दिसतंय. अजून काय दिसतंय? पठाणाचा वाडा दिसतोय. अजून काय दिसतंय? त्याच्यावर हिरवं निशाण दिसतंय. राजे आम्ही जिंकलो नाच, आम्ही म्हणाल ते तुम्ही ऐकणार ना. हो, आम्हाला काय द्यायचं असेल ते एकच द्या, त्या हिरव्याचं भगवं करून द्या, बाकी आम्हाला असा घडवलाय तिनं, वाढवला नाही. वाढवणं पुरुषार्थच नाही. वैकुंठवासी जगन्नाथांना सांगायचे गणपती, जगन्नाथांना अण्णा म्हणायचे, माणसाला आयुष्यभर प्रयत्न करून जेवढे लेकरं होणं शक्य नाही तेवढे डुकरीनीला एकदाच होतात. हो, एखाद्या डुकरीची डिलिव्हरी केंद्रात जाऊन बघा तुम्ही. मला ती शेळी तर अशी पुरुषार्थी, तिला सड 2 आणि पिल्ले 3. डुकरीनीला एक वेळेला जेवढे होतात तेवढे माणसाला आयुष्यभर होणं शक्य नाही. पण डुकरीन तेवढे वाढवते. वाढवणं पुरुषार्थ नसतो, घडवणं पुरुषार्थ असतो. तुकाराम महाराज मी शोभा घडवला या स्वराज्याकरता, असा विरक्त होऊन चालणार नाही. आणि शिवाजी महाराजांना पुन्हा तुकाराम महाराजांनी उपदेश केला आणि पुन्हा ते राज्य चालवायला चालू झाले. असा शिवाजी महाराजाचा तुकोबाचाही संबंध आहे. म्हणजे आध्यात्मिक होता. जे ध्याती अंतरी नारायण, नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाणारा, नारायण ध्यान, धन्य त्या सीमाय प्रसवली. हो, म्हणून एक आहे 1020 डुकर जन्माला घालण्यापेक्षा एकच घालावा, पण वाघ जन्माला घालावा. ध्यानात ठेवा. पण अशी जिजाऊनं तो वाघ जन्माला घातला.
आता जिजाऊनं हा वाघ कसा जपला, जिजाऊ 2 मिनटं सांगावं लागेल, 1च मिनटं सांगतो चला. जिजाऊ काय होती? जिजाऊ ती आहे जिने नवऱ्याकरता माहेर सोडलं. जिजाऊ ती आहे आयुष्यभर संघर्षात राहिली. जिजाऊ ती आहे स्वराज्याकरता ती 1 दिवस सुद्धा माहेरीचं सुख तिला मिळालं नाही. ते का मिळालं नाही त्याचा विस्तार आत्ता करत नाही. जिजाऊ काय आहे? जिनं शिवबा जन्माला घातला, जिनं शिवबा वाढवला, जिनं शिवबा घडवला आणि जिनं शिवबा जपला. जिजाऊचा शेवटचा काळ होता. डायरेक्ट शेवटावर जातो. शिवाजी महाराजाला जवळ बोलवलं जिजाऊनं आणि जिजाऊनं सांगितलं, शिवबा आम्ही चाललो आता. काय गडबड करता? थांबा ना थोडं, करा ना आम्हाला थोडं मार्गदर्शन. नाही शिवबा जावं लागणार आहे आता, जगदंबा बोलवते आम्हाला. पण शिवबा आम्हाला तुमच्याकडून एक वचन पाहिजे. जी एक वचन पाहिजे तुमच्याकडून. काय आहो साहेब? आम्ही गेल्यावर जीवावर बेतणाऱ्या तुम्ही मोहिमा आखायच्या नाही. विशाळ गडावरून पन्हाळ गडावर जाणं जीवावर बेतणारी मोहीम आहे. आग्र्याची सुटका जीवावर बेतणारी मोहीम आहे. जिचा सुतोवाच्या पुरंदरच्या तहात झाला आणि त्यालाच आलेलं कडू फळ म्हणजे आग्र्याची कैद आहे. पुरंदराच्या तहामध्ये जे 5 कलम होते त्याच्यातलंच कडू फळ म्हणजे काय आहे? आग्र्यामधली त्यांना नजर कैद आहे. ध्यानात ठेवा. विशाल अफजल खान फाडणं सोपी गोष्ट नव्हती. ह्या जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आता याच्यानंतर आखू नका. अहो असं का म्हणता तुम्ही अहो साहेब? तेव्हा जिजाऊ शिवबाला म्हणता, शिवबा जेव्हा जेव्हा तुम्ही मोहिमेवर जायचे तर जगदंबेला साकडं घालून आम्ही बसायचो. आमच्या मागं साकडं घालणारं कोणी नाही. म्हणून तुम्हाला सांगते की जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आखू नका. अशी धन्य त्यासी माय प्रसवली. मला सांगा, एखाद्याच्या घरी आंबा जर गोड लागला तर माणूस काय म्हणतोय? हे कोण्या आंब्याला येतो पण हे झाडाची धन्यता देतो. धन्य त्यासी माय प्रसवली. आणि असे महात्मे जिथे प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो त्याचाच नाही त्या कुळाचाही उद्धार करतो. मातृ पितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुज नर होणे ठेले. प्रसवली तया कुळाचा उद्धार आणि तो तरे निर्धार नामा म्हणे. तो भजन करणारा, तो हरिभक्त, तो महाराज, तो जगही तारतो आणि कुळही तारतो. धन्य वंश उद्धारीला माडियाचा. असा वंश उद्धारणारा जो महाराज आहे त्याच्या चरणाला शतशः नमन आहे. विठोबा रखुमाये पुन्हा एकदा या मंडळाचे आभार मानतो. त्यांनी मला संधी दिली. खरं तर सांगू का, तुमच्यावर मी अन्याय केला आहे. खरं तर आपल्या संप्रदायामध्ये शिवचरित्रामध्ये ज्यांचा चांगला अभ्यास आहे असे आमचे रोहिदास महाराज हांडे यांचं आजचं कीर्तन होतं. शिवजयंतीच्या दृष्टीनं बरोबर त्यांनी योजनाही तशी केली होती. पण माझी अडचण असल्यामुळे आदरणीय रोहिदास महाराजांनी तो बदल केला आणि मला शिवजयंतीचं कीर्तन करावं लागलं. पण मी म्हटलो मंडळाला की बाबा महाराजांचं राहू द्या, मी पुढच्या वर्षी करील. नाही म्हणे महाराज, आम्ही शिवचरित्र उद्या ऐकू, मग तुमची सेवा झाली पाहिजे अशा आग्रहापोटी आज येणं घडलं. जसं जमली तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आदरणीय आमचे रोहिदास महाराज हांडे यांचे आभार मानतो. उद्या त्यांच्या मुखातून तुम्हाला अजून शिवचरित्राच्या संबंधानं चर्चा ऐकायला मिळणारच आहे. उद्या पुन्हा एका नव्या उत्साहानं उद्याचं कीर्तन वेळेत चालू होईल, वेळेत संपेल. आज जरा शिवजयंती असल्यामुळे आपल्याकडे काही कार्यक्रम होता त्यामुळे मला वाटतं वेळ थोडी लांबली. उद्याचं मात्र कीर्तन वेळेत होईल आणि व्हावं अशी सर्वांना विनंती करतो. सेवेला पूर्णविराम देतो. आज ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना माझ्यावर परमार्थावर प्रेम करणारी अनेक मंडळी येथे आहेत. सर्वांचा नाम उल्लेख माझ्या वेळेच्या मर्यादेत शक्य नाही. सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. मला शक्यही नाही, त्यांना ती आवश्यकताही वाटत नाही, म्हणून या सर्वाबद्दल सद्भाव व्यक्त करतो. पण या ठिकाणी लाभलेली गंधर्व सभा, आदरणीय आमचे तेजजी महाराज त्यांची उपस्थिती आहे. आदरणीय शुभम महाराज हे वाज होता ते मला आज माहीत झालं. आदरणीय शुभम महाराज त्यांच्याबद्दल सद्भाव व्यक्त करतो. मी मध्यंतरी बोललो की वारकरी संप्रदायाचा बुलंद आवाज आमचे पवार महाराज असतील, आमचे आदरणीय श्री हजारे महाराज असतील, ही सर्व मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. आणि त्यांचं माझं नातं जरा कीर्तनकार गायक याच्या पुढचं आहे, असं प्रेमाचं नातं आहे.
ते त्यांनी जपलेलं मी जपलेलं आहे. दोघांचं नातं आहे, त्या प्रेमानं ते इथं उपस्थित आहेत. त्यांचे आभार. आदरणीय बाळकृष्ण महाराज यांचा मोठा आग्रह असतो या उत्सवाच्या दृष्टीने. त्यांचे आभार मानतो. सगळ्यात देवरूप श्रोत्यांचे आभार मानून अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर त्यांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. तुम्हाला एक शब्द माहिती आहे का? रोजगार हमी, निम्म्यात आम्ही निम्म्यात तुम्ही. कीर्तनाची वेळ आहे 8:30 ते 10:30 आहे ना, 8:30 ते 10:30. आज चालू झालं 9ला, संपत आहे 9:45. म्हणजे 15 मिनटं लांबलं, 15 मिनटं लवकर सोडलं. हां, पण 15 मिनटं घस मी खाल्ली, 15 मिनटं घस तुम्ही खा. निम्म्यात आम्ही आणि निम्म्यात तुम्ही. रोजगार हामी. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय.